हे बघा अशी दिसायला लागले भजे एकदम छान झालेले. आता खिचडी व्हायची वाट बघतोय आणि दाखवतच तुम्हाला तिन्हीचा कसं दोन्ही कसे आयटम झालेले. लवकरच आम्हाला हॉटेल टाकायचे आता वडापाव पाहिजे. त्याची प्रॅक्टिस चालू आहे घरी आता. हो हा कुठं नदी. आता आता काय करायला लागली आजीला का? बर आणि नंतर काय करणार मग? पावडर बस 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 पाठ घासले आता. बस 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 कोणी गंध पावडर कर. गंध पावडर कर. आता गंध पावडर करा. डोसक्यावर सुद्धा पाणी टाकलं तिने माय. साबण लावायचं. कधी त्या इंद्रायणीला का आळंदीला? हा बस झालं बस झालं पावडर हा लावलं. झालं झालं लावलं पावडर. गंध आता लावा आता गंध लाव. लाव गंध. आता गंध लावल्यावर काय आहे मग? तसं काय करायला लागली? गंध लाव ना. हा शॅम्पू नको फक्त गंध लाव. हा झालं का? पाय पडा. मांड्या नीट बसून पाया पड. हा जे जे करा. हा ठेवून द्या आता, ठेवून द्या आता. शॅम्पू डोक्याला लावत असते, केसाला पावडर लावत असते, तोंडाला. चावी कसा? ही माझ्याजवळ आहे. तिकडे ठेवली पाणी. नाही आणि आजीला पैसे माग. आजी तुमच्याकडेच आहे म्हणावं. माझ्याजवळ कशाचे पैसे? तुमच्या भेटी देऊ. इकडे बघ, इकडे बघून सांग किती पैसे? 5,000. 5,000 आहे. तुला किती पाहिजे? तुला किती पाहिजे? 2,000 पाहिजे का तुला? बरं घे मग. आजीला म्हणाव जेवण झालं की मला 5,000 रुपये देऊन टाका. पंचमीला द्या मला ड्रेस आणायचा म्हणा. मला पंचमीला ड्रेस आणायचा म्हणा. तुमच्या पैशाचा पैसे द्या म्हणा मला. तुझ्या पप्पाला सांग ना. तुमची पगार आली ना म्हणाव. तुमची पगार आली म्हणाव. तुमच्या पैशाचाच आणायचा म्हणा मला ड्रेस आणायचा म्हणा मला. तुम्हाला एक नाटी आणते म्हणा. मला एक ड्रेस आणते. ए शानू दीदी पेटीत पेटीत इकडं पेटीत. हा आहे का? आहे का? पिवशीत पिवशीत पेटी कुठे आहे? त्याची पेटी कुठे आहे का? त्याची पेटी कुठे आहे? पिवशी त्याच्यात काय नाही ठुकत्या. त्याच्यात फक्त आडकीत आहे आजीचा आणि सुपाऱ्या, बाकी काही नाही. पोळी द्यायची का? तंबाखू आहे आणि पैसे घेऊन ये. ठेवून दे आजी. पैसे द्या म्हणा मला. पैसे ड्रेस आणायचा, पुन्हा खेळणी आणायची, अजून काय चैनचं शर्ट आणायचं, अजून मेहंदी आणायची, अजून सकाळी काय काय सांगितलं होतं? सकाळी काय सांगितलं तुम्हाला? काय आणायचं तुला? सकाळी सांगितलं होतं ना तू काय आणायचं? तर मेहंदी आणि अजून काय सांगितलं? पेन पेन लिपस्टिक आणि हार.
बांगड्या बांगड्या आणायच्या होत्या ना? किती आणायच्या बांगड्या? 2 3 4 आणू का? आजीला तुला का? आजीला नको, तुलाच आणू फक्त. तुला एकटीलाच आणू. अरे कशाचं हसू यायला लागलं तुला? आजी चालल्या त्यांच्या लेकीच्या घरी. आजी लेकीच्या घरी चालल्या. काढ मोबाईल. हा लाव फोन. आता कोणाला फोन लावायचा? फोन कोणाला लावायचा? आत्याला लावायचा का? नीता आत्याला लावायचा? हा लाव फोन. बोल. मला आज ऐक ना. ए शानू, नीता आत्याला फोन लाव आणि म्हणाव मला आणि आजीला घेऊन जायचं. आजी तुम्ही चालल्या ना नीता आत्याकडं? हा कोणाला सांगती? नीता त्याला विचारती का? हे बघा, नाना कोणालाही फोन केला की विचारतात तुमच्याकडे पाऊस आहे का. तेच बघून ही विचारते तुमच्याकडे पाऊस आहे का. तुमची पेरणी झाली का? तुमची पेरणी झाली का? सरकी लावली का तुम्ही? मी येऊ का खुरपायला? तुला खुरपता येतं का? ए शानू, आजी काय म्हणते बघ बर. तुला आवाज येत नाही का तुमचा? रेंज कमी झाली. रेंज बाहेर जाऊन बोलावं लागतं. बाहेर जाऊन बोलावं लागतं. कोणी मारलं की तुला? कोणी मारलंय तुला? काय दुकान आणायचं? पार्टी बोल. आजी गुणाची. गुणाची चिमणे सांगते. ABCD तुम्हाला आता मी काय म्हणते तू काय म्हणते? तुम्ही शिकवा ना सानूला, काहीतरी शिकवा. मी शिकवीन. वावरात जायचं, खुरपायचं, कापूस याचायचा. पण आता इथं कुठं वावर बी नाही, कापूस बी नाही, खुरपायला बी नाही. मग कस काय शिकिता सांगा बरं? घरी गेल्यावर ए सानू, आजीकडून काय शिकायचं इकडे? पडतात बरं. त्या ठरली तर तशीच आहे. ए शानू दीदी, इकडे आजीकडून काय शिकायचं सांग बरं. आजी काय शिकवते तुला? पोळ्या, अजून थापून भाकरी. आई एखाद्या वेळेस आजीला तरी भाकर करायला द्या, गॅस खाली देऊन. भाकर थापता येईल का आजी तुम्हाला? केली नाही अजून. 4 वर्ष झाले आजी. आता हातच लावायचं नाही तर का? नाही पण जमन का तुम्हाला भाकर करायला दिली तर? नाही आई इकडं आलं तेव्हा केलं होतं मला वाटतं.
जालन्याला आपलं कारल्याला असताना एकदा दोनदा मला वाटतं पाहिलं होतं मी. दोनदा भजी करायचा प्रयत्न केला मी, हा पण ती वेगळीच ना अशी जाड झाली ती, म्हणजे रड झाली, निब्बर झाली ती. मग मला ते खाऊच वाटले नाही आजी. निब्बर पातळ बेसन नसन केलं. ते मला मेळच नाही लागलं. मला पिठलं एकदा दोनदा करून पाहिलं मी, पिठलं जमलं, पण मग बेसन पीठ आणलं होतं भाज्यासाठीच आई आणलं, ते मला जमले नाही. मग तसंच वाया गेलं ते बेसन पीठ. मला वाटतं तू तिकडे आले तेव्हा पाहिलं होतं बेसन पीठ वाया गेलेलं. मग ते काही जमलं नाही तर मग नाही केलं आजी भाज्याचं. बाकी चिकन, खिचडी, वरण फोडणी बी देऊन वरण भात पोळी पण करून खाल्लेली मी. तर मित्रांनो, आज मी आणि सुदर्शन आम्ही दोघं मिळून बनवणार आहे खिचडी आणि भजे. आज आईला आणि वैष्णवी दोघींना पण आराम आहे. आणि हे बघा ही कशी जोर जोरात आवाज द्यायला लागली. आपण बोलायला लागलो की तिला आवाज द्यायचा असतो जोरात. शानू दीदी, आपल्याला काय बनवायचंय आज? तू काय बनवलंय? काय बनवलं? इकडे बघून सांग. इकडे बघ, इकडे इकडे इकडे. मी चाललो खिचडी बनवायला. बघा आता खिचडीसाठी काय काय घेतलेलं आहे. मला ना खिचडी बनवायची म्हटलं, खिचडी म्हणजे तांदूळाची खिचडी आमच्याकडे म्हणतात, आपण मसाला भातही म्हणू शकतो याला. तर ह्याच्यासाठी टोमॅटो, कांदा मला उभा कापलेला लागतो, पण जाऊ द्या छोटा आहे आता. मिरच्या उभ्या कापलेल्याच, आणि कोथिंबीर. आणि इकडे बघा परीनं माझ्यासाठी काय बनवलं. कशाची भाजी बनवली बाळा तू? हे बघा बटाट्याची भाजी. त्या भांडे खेळत होत्या, तिनं माझ्यासाठी भाजी बनवली आणि मला म्हटली मामा हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवली, बटाट्याची भाजी. आता आपण काय बनवणार आहे इथं? काय बनवणार आहे आपण? खिचडी खाणार आहेस ना तू? मग आपण खिचडी बनवू आता. हे बघा तेल टाकलंय आता टाकायचे मिरच्या सगळ्यात आधी. आणि खोबरं कशाला काढून ठेवला इथं? नाही खिचडीच नाही लागत. आता टाकून देऊया टोमॅटो. तांदूळ हे सगळं टाकून घेऊ अगोदर. कांदा, लसूण, आणि त्यानंतरच मग एकदा राईस. आणि आई तुरी डाळ का टाकली, मुगाची डाळ का नाही टाकली? मजा नाही येते. मुगाची डाळ आवडते मला. बोलता ना. कांदा टाकून थोडं तेल. टोमॅटो चांगलं भाजल्यानंतर कांद्याची गरज असते. कोथिंबीर सोडलं तर सध्या काहीच स्वस्त नाही आहे. हो हो 20 नाही 30 रुपये भाव टोमॅटो. काय आता नसले ना टोमॅटो आहे मग भावले मिळतो.
अजून बटाटा टाकायचं राहिलं. याला आता होऊ दे थोडं, तोपर्यंत इतर तयारी करून घेतो. हे बघा अशा पद्धतीने झाले हे तयार. आता याच्यात द्यायचा राईस टाकून. राईस धुवून घेतलाय आणि बाकी काही राहिलं नाही. शेंगदाणे टाकायचे फक्त. आता हे बघा अशा प्रकारे खिचडी रेडी झालेली आहे. तांदळापासून 2 बोट पाणी वरती ठेवलेले आहे म्हणजे व्यवस्थित होईल. आणि 4 शिट्ट्यामध्ये खिचडी ओके. डन. गॅस थोडा मोठा ठेवला, लवकर व्हायला पाहिजे, भूक लागली. अरे आता माझी टास्क तर कंप्लीट झाली आहे खिचडी बनवायची. आणि सुदर्शन बनवणारे भजे. खिचडी भज्याचा बेत आहे आजचा. काय काय टाकलं सुदर्शन याच्यात? याच्यात घेतलंय बेसन पीठ घेतलं, ओवा टाकला, कांदा चिरून टाकला उभा, मीठ थोडं टाकलेलं आहे पण अजून थोडं टाकतोय. तिखट तर टाकलेलं आहे का? टाकायचंय? टाकले तिखट पण टाकले. थोड्या मिरच्या कुठून टाकायच्या का? अरे तिखट लागेल ते आधीच ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यात. काही गरज नाही मग कशाला तिखट व्हायची. एक इकडं खिचडी व्हायला लागली. खिचडी इकडे ठेवू का? हा ठेव बारीक याच्यावर. कोमल तेलाचं कुठे? परी म्हणायचं तर कोमल म्हणते आई. सानवी कोथिंबीर नाही कोमल. थांब थांब थांब. पाणी असेल त्याच्यात. पाणी पाणी नाही पाणी 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 थोडं पाणी. त्या दिवशी असंच झालं होतं. आम्ही तिकडे पाण्यातच टाकून दिलं. सगळे बाजूला पळाले. मग तडतड उडायला लागलं तर नाही. ते गरम झाले की आपोआप जात. सुदर्शन फारसं काही करत नाही. आज पहिल्यांदा तो भाज्याचा हे करायला लागला. भाज्याचं जमणार नाही मला तरी वाटतंय. ते कालून घे ना एकदा चांगलं. हे इकडे याच्यामध्ये थोडं पतलं करायचं याला. थोडं पाणी टाक नाही तर बस झालं. हाय थोडं व्यवस्थित तेवढंच पाहिजे. परी आता काय आणलं तू बनवून? काय आणलं? पोहे. व्हेरी गुड. अरे बस लय जास्त झालं ते. मोकळे तळते ना. चांगलं तापलं की मग ते चांगले तळून निघते. परी तुला खायचे का भजे? किती खायचे? 2 भजे खायचे का? ठीक आहे भजेच खाऊ आता आपण. सुदर्शन मामाच्या हातचे भजे खायचे का परी? तुझ्या पप्पाला आवाज दे ना. मग झाले मला आवाज दे. ओम भाऊला. कांदा पण असू दे त्याच्यात म्हणजे खालीच बसायला. नाही नाही तळतील ते. तेल अजून गरम उकळा नाही फुटला ना. असे तळायला लागले. तेल थोडं गरम नाही झालं त्यामुळे जरा
लवकर तळत नाही, आता पुढचा घाणा चांगला तळून निघा. छोटे छोटे टाका. हळू अंगावर उडलते. आता तेल खऱ्या अर्थानं गरम झालेलं आहे आणि कुकरची पण एक शिट्टी झालेली आहे. आता उडलं का? खरं आहे चॅलेंजिंग असतं भजी बनवणं. आयुष्यात पहिल्या वेळेस आता टाकलं नाही त्याच्यात. मी काढून पाहिले होते यापूर्वी एकदा, पण जमले नव्हते मला. जमायच्या माग आहे पण आता नाही काही नाही, जमलेच आहे आता. मोकळे मोकळे राहणार नाही शक्यत. नाही नाही तशीच असते ना, खाली आल्यावर बाहेर काढल्यावर हे होऊ शकतात. हे मस्त झाले ना. मस्त मस्त टेस्ट आलेली. हॉटेल सारखंच लागायला लागले तिथं. हो वास पण तसंच यायला हॉटेल सारखा. खालीवर करायची गरज नसते का त्याला? गरज असते पण ते गरम येणं आपोआप वर येतात. त्याच्यानंतर एक त्याला पलटी खालून झाले ना ते तळले ना. अशा पद्धतीने झालेले आहेत भजी तयार. सानू हे बघा अशी दिसायला लागले भजे, एकदम छान झालेले. आता खिचडी व्हायची वाट बघतोय आणि दाखवतच तुम्हाला तिन्हीचा कसं दोन्ही कसे आयटम झालेले. लवकरच आम्हाला हॉटेल टाकायची आता. वडापाव पाहिजे त्याची प्रॅक्टिस चालू आहे घरी आता. हो कसे झाले? कसे झाले? आवडले तुला? तुला आवडले बरी? तुला आवडले? कोणी केले भजे? कोणी केले परी भजे? मामाने केले ना. आवडले ना तुम्हाला? हे बघा खिचडी भजे असे झालेले आहेत आणि थोडं मीठ कमी पडलंय. ओम भाऊ कसं टेस्ट आहे? मस्त झाली, फक्त मिठानं थोडा गोड. खिचडीत मीठ कमी झालंय. आणि भजे एकदम पिऊ भजे कसे झाले? तेव्हा ते हसली, तिला आवडलेले. सगळं आम्ही केलं पण वैष्णवी आई आणि तिकडे कोमलताई पण आलेली आहे. यांना सगळ्यांना आजीला सगळ्यांना उपवास आहे, त्यामुळे याचा आनंद फक्त आम्हीच घेतोय. भेटतो आता खिचडीचा आनंद घेतो आणि भेटतो पुन्हा. बाय बाय.